साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त क्रांतीसूर्य प्रतिष्ठानतर्फे शालेय वह्या वाटप. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त क्रांतीसूर्य प्रतिष्ठानतर्फे शालेय विद्यार्थ्यांना शालेय वह्या वाटप करण्यात आले. प्रथमतः साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रभाग क्रमांक 18चे नगरसेविका राजश्री दोडमणी, मिनलदास, अभिनव सामाजिक संस्था, मीनाक्षी पेठे मॅडम, श्रीकांत बोराडे, अशोक लोंढे सर, अनिल उकरंडे, शशिकांत उकरंडे मेजर, प्रदीप ठाकूर, मुख्याध्यापक हेडक्वार्टर केंद्र शाळा, अजय धडे, बाळासाहेब लोंढे, संस्थापक अध्यक्ष क्रांतीसूर्य प्रतिष्ठानचे आदर्श भैयाधडे, रेहान बिराजदार तसेच या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोनलकर यांनी केले, तर आभार आदर्श भैयाधडे यांनी मानले. हे या ठिकाणी करीत आहेत, त्यांचं कर्तृत्व सांगायला जयंती करत नसतात, तर त्यांच्या विचाराचा वसा घेऊन त्यांनी या विभागामध्ये विविध कार्यक्रम राबवून समाजाची सेवा करण्याचं व्रत हाती घेतलेलं आहे. त्यांच्या कार्याला मी शुभेच्छा देतो. आणि आजचा कार्यक्रम हा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आपल्या विद्यार्थ्यांना जे साहित्य वाटपाचा कार्यक्रम आहे, ज्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना शाळेत बसण्याचा सुद्धा योग आलेला नाही आहे. जातीच्या विषमतेमुळे अण्णाभाऊ साठे यांना त्यांच्या शिक्षकांनी हातावर उलट्या छडी मारून त्यांना वर्गाच्या बाहेर हाकलून देण्यात आलं. अशा परिस्थितीमध्ये अण्णाभाऊंनी शिकण्याचं ध्येय सोडलं नाही. अण्णाभाऊ साठे यांच्याकडे वही पेन नसताना देखील त्यांनी जमिनीवर आपण लिहून, त्यांनी विविध कादंबऱ्या लिहून कष्टकऱ्यांच्या यातना त्यांनी साहित्यात मांडण्याचं काम केलेलं आहे. अण्णाभाऊ साठे यांनी परिस्थितीचं दुःख न सांगता परिस्थितीवर स्वार होऊन लिखाणाचं काम करून कामगारांचं, कष्टकऱ्यांच्या यातना कथा कादंबऱ्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी जे फकीरा कादंबरी लिहिली, त्या फकीरा कादंबरीला महाराष्ट्र शासनाचं पहिल्या नंबरचं बक्षीस मिळालं. म्हणजे अडचणीवर मात करून ज्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंनी शाळेच्या भिंतीत न शिकता जगाच्या उघड्या भिंतीमध्ये शाळा शिकून एवढे मोठे झाले, असे साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना रशियाला इंडो सोव्हिएत कल्चरल सोसायटीनं घेऊन गेला. आणि त्या ठिकाणी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नद्या, नाले, डोंगर न पाहता रशियन माणूस कसा जगतो, रशियन कष्टकरी माणूस कसा जगतो, रशियन माणूस वयोवृद्ध कसा राहतो, इथली पारख करून त्यांनी रशियाचा प्रवास, माझा रशियाचा प्रवास 1961 मध्ये साहित्यरत्न पान खाऊन रस्त्यावर थुकत नाहीत. जे रशियन व्यक्ती बिडीला काडी ओढून काडी रस्त्यावर टाकत नाहीत, परंतु ते नागरिक त्या रस्त्यावर एवढं प्रेम करतात, म्हणजे देशावर किती प्रेम करत असतील, एवढ्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यात मांडलेला आहे. आणि आत्ताच लखनदादांनी सांगितलं की त्यांच्याकडनं खूप काही घेण्यासारखं आहे. तर मध्ये सुद्धा अण्णाभाऊ साठे यांची मला वाटतं पुण्यतिथी होती, त्यावेळेस सुद्धा त्यांनी आरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित केलं होतं. आणि आज अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त विद्यार्थी म्हणजेच आपल्या देशाचं भविष्य आहे, तर यांच्यासाठी एक फुल न फुलाची पाकळी असं चांगलं एक मोठ्या मुलाचं असं वह्या वाटपाचं जे कार्य केलेलं आहे ते अतिशय कौतुकास्पद आहे. आताच म्हटल्याप्रमाणे फक्त थोर महापुरुषांची जयंती पुण्यतिथी साजरी न करता त्यांनी जो समाज सुधारणेचा आणि समाजासाठी एक सामाजिक कार्याचा जो वसा घेतलेला आहे, तो असाच इथून पुढे सुद्धा चालू राहील. 1.5 दिवसाची शाळा त्यांच्या त्या परिस्थितीच्या ह्याच्याने मास्तरांनी त्यांना मारलं, म्हणून त्यांना ते म्हणजे वाईट वाटलं. बोटं सुजेपर्यंत त्यांनी मार खाल्ला आणि त्यांनी शाळा सोडून दिली. त्याच्यानंतर हा एक दलित समाजातून ते म्हणजे होते, त्याच्यामुळे त्यांना अगदी कधी कधी भटक्यासारखं हिंडावं लागलं. आणि त्यांनी त्यांचं म्हणजे राहतं जन्मगाव सोडलं आणि मुंबईला राहायला गेले. मुंबईला त्यांनी जेव्हा म्हणजे वास्तव्य केलं, एकही चतुर्थ श्रेणीचं काम ते सोडलेलं नाहीये. अगदी म्हणजे श्रीमंताची कुत्री फिरवणं, त्यांच्या मुलांना शाळेत सोडणं, त्यांच्या म्हणजे गाड्या धुणं, इतकी म्हणजे सगळी छोटी छोटी कामं त्यांनी अतिशय म्हणजे संघर्षपूर्ण जीवनात त्यांनी ती केली. आणि त्यांना सिनेमा बघण्याचं फार वेड होतं.
सिनेमाच्या पाट्या वाचता वाचता, दुकानाच्या पाट्या वाचता वाचता त्यांनी अभ्यास केला. आता 7वीचे काही विद्यार्थी मी पाहिले की ज्यांना अजूनही वाचता येत नाही, पण 1.5 दिवसाची शाळा शिकून, रस्त्यावर असलेल्या पाट्या वाचून, रस्त्यावर लिहिलेली सगळी ॲडव्हर्टाईज वाचून, अभ्यास करून त्यांनी एक मोठं जगभर प्रसिद्ध असं साहित्य निर्माण केलं. तर त्या संघर्षाची जाण ठेवायची. तुम्हाला आज सगळ्या सुखसोयी मिळालेल्या आहेत, तर त्या सुखसोयी मिळाल्यानंतर आपण काय होऊ? आता फक्त शिक्षण म्हणजे शिक्षण याच्यावरच आपण लक्ष दिलं पाहिजे. मोबाईल बघणं आई वडिलांच्या कडून आपण जे घेतो, आई वडिलांनाही तुम्ही सांगू शकता की मोबाईल बघणं थोडंसं कमी करा, आणि तुम्हीही मोबाईल बघणं बंद करा. काही मुलं तर जेवताना सुद्धा त्यांना मोबाईल लागतो. आज आदर्श भैयांनी तुमच्यासाठी इथं वह्यांचं वाटप ठेवलेलं आहे, आणि आज शासनानं जो लेखन प्रेरणा दिन म्हणून अण्णाभाऊ साठेंची जयंती साजरी करा असं सांगितलेलं आहे, असं सर्क्युलर आहे. आता कुणाच्या हाती पडले मला माहिती नाही, पण असं सर्क्युलर शासनाने काढलेलं आहे. जयंतीनिमित्त मी सर्व मान्यवरांना शुभेच्छा देतो. या कार्यक्रमात उपस्थित प्रभाग 18चे नगरसेविका राजेश्रीताई दोडमडा, श्रीकांत वरडे साहेब, अनिल लोंढे साहेब, अनिल उकरंडे साहेब, तसेच सामाजिक कार्यकर्ते लखन गायकवाड, प्रदीप ठाकूर सर, सोनलकर सर उपस्थित या कार्यक्रमास राहिल्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम संपला जाहीर करतो.